हे आतापर्यंत काय गोट्या खेळत होता का? खिशात काढ, हात काढा रे. लय शहाणा काम करतोय तू इथं. मिजाज खोर तू बनू नको, तुला सांगतोय. जास्त अहंकार हाती तू दाखवू नको. हे असे काम चुकार असते ना, डायरेक्ट शेण थापा यांच्याची. दुसरा विषय, आपल्याला गेल्या विधानसभेला जामखेड शहराने भरपूर मतदान दिलं, सहकार्य केलं. जामखेड शहराने सहकार्य केल्यामुळं जामखेड शहरातले प्रश्न सोडवण्याच्या व्यतिरिक्त इथं समस्या कशा आणखीन उत्पन्न होत्या हे फक्त नगरपालिकेच्या माध्यमातून इथं चाललेलं आहे. इथला अधिकारी त्याला काही कळत नाही. आणि हे कर्जत जामखेडमध्ये सगळ्याच गावामध्ये सगळ्याच भागामध्ये एवढं मोठं पद एका नेत्याला असून त्याचा या मतदारसंघाला कधी फायदा झालेला नाही. त्यामुळे जामखेडमध्ये जे काय होते तो अधिकारी, तो जो कोण नेता असेल तो असेल, पण पूर्णपणे अधिकारी हलगर्जीपणा करतायत. गटरच्या बाबतीत सरळ सरळ नगर परिषद जामखेडली काही कॉन्ट्रॅक्टरला हाताशी धरून कॉन्ट्रॅक्ट मॅनेज केले आणि ते कॉन्ट्रॅक्ट अशा व्यक्तीला दिले की त्याचं आणि गटर योजनेचं वर्षोनवर्ष काही घेर देणं नाही. इतक्या चुकीच्या व्यक्तीला काम दिलेलं आहे, त्याला काही कळत नाही गटर काय असतं. त्याच्यामध्ये तुम्हाला मी विनंती करतो, हा 80 कोटी निधी आज तुम्हाला दिलाय. हे असलं फटीचर काम जर कॉन्ट्रॅक्टर करत असेल, तुमच्या भागात करत असेल, आज हे काम झालं तर 40 वर्ष तुम्हाला नवीन तिथं काम करता येणार नाही. मग कृपा करून असलं फालतू काम जर तिथं शहरामध्ये सुरू असेल तर ते तिथल्या तिथं तुम्ही सर्वांनी थांबवा. आणि तिथं जर कुठला कॉन्ट्रॅक्टर आला नाही तर अधिकारी आला, त्याचं काय करायचं ते आपण बघू. एक 100 मीटर 200 मीटर काम चालू आहे. काम चालू अशा परिस्थितीत ह्यांचं नगरपालिकेचा त्याच्यावर इंजिनियर नाही बघायला कुठल्याच बाबतीत. मी ह्यांना फोटो दाखवीन. आत्ता पण गुडघे इतक्या पाण्यात त्यांनी खाली PCC करते ते माझ्यापाशी फोटोत मोबाईलमध्ये काढून ठेवले. 6 इंचाचं PCC आहे, 3 इंच 2 इंच PCC करतात आणि अक्षरशः एक मिनिट बांधकाम आले कोण आहे इथं इंजिनियर, त्यांना बोलवा. तुमचं आहे का म्हणा नियंत्रण त्याच्यावरती? बोला पुणे नगरपालिकेचं बांधकामचं. हे जे हायवेचे गटाराचं काम चालू आहे ते बीड रोड पासून साकत फाट्यापासून येणारं पाणी ते सरळ उताराने बैल बाजारात शिरलं, मार्केट मधून आतमध्ये येत आहे. हे जर गटारा झाल्या असत्या रस्त्याच्या सगळ्या, दुसऱ्या दिवस रिपेअर करतो, कुठलाही दखल घेतली नाही कोणी. असं काम करून दिलं नाही आम्ही ते. पण असं काम आतमधून पूर्ण फुटलं, पाणी नाही, कुठलंच आहे का तुमचं नियंत्रण ह्या कामावर? कोण आहे ह्याच्यावर बघायला? सुपरवायझर तुमचा कोण होता तिथं? आपण कन्सल्टंट पण नेमलेले आहे आणि कंटिन्युअस कन्सल्टंटचे 2 माणसं आपण काम, जे तुम्ही जे फोटो घेतला त्याच्यानंतर ते रिपेअर करून सगळं केलेलं आहे. आणि त्याबद्दल तुम्ही कोणताही आता चेंबर बघू शकता, तुम्हाला असं कोणतीही परिस्थिती तर भेटणार नाही. आपले कन्सल्टंटचे 2 माणसं कंटिन्युअस मॉनिटरिंग करत आहेत. हो हे बघा, एक मिनिट थांबा साहेब, हा फोटो काय दुसऱ्याच्या कामाचा नाही, तुमच्या ड्रेनेज लाईनचाच आहे. हा आम्ही काय बोलत नाही, बोलतो. तुमचा सुपरवायझर ह्याच्यावर आहे का कामावर? असता तर एवढ्या पाण्यात काम करून दिलं असतं का तुम्ही? कन्सल्टंटचे दोन तुम्ही काम करून दिलं असतं का? तुम्ही काम करून दिलं असतं का? आपण तसं खराब काम करून देत नाही. तुमचं काम करून बदल्या करून जाताल. पुढच्या येणाऱ्या 30 ते 35 वर्ष इथं परत ड्रेनेज लाईन होणार नाही. तुमचं आहे का ह्याच्यावर सुपरवायझर कुणी? हा सुपरवायझर आहे. दाखवा ना कुठे. मग आता तुम्ही कधीचा फोटो घालते ते चेंबर एकदा आपण जाऊन दोघं पाहू. सकाळी या, आपण दोघं जाऊन पाहू. तुमचं जे अडचण आहे. आतापर्यंत काय गोट्या खेळत होता का? अरे हे फोटो काय बावड लोक आहेत का? नाही सर, ही काय वेडी लोक आहेत का? खिशात काढ, हात काढा रे. लय शहाणा काम करतोय तू इथं. मिजाज खोर तू बनू नको, तुला सांगतोय. या लोकांनी दाखवलेलं काम हे आमच्याकडे आलेले, हे खराब क्वालिटीचं झाले. हा तुमच्या बापाचा पैसा नाही, हा लोकांचा पैसा आहे. तू कुठलाही असशील इथं यांना राहायचे. त्यामुळे हे खराब कामं आहेत म्हणजे आहेत, ह्या लोकांनी दाखवलेली आहेत. उद्या बघतो करतो. तुमचे पराक्रम आम्हाला माहिती आहे, तुझ्या अधिकाऱ्याचे पण माहिती आहेत. त्यामुळे अशा खराब क्वालिटीचं काम कुठलाही कन्सल्टंट तू लावला असला तरी ते चांगल्याच क्वालिटीचं काम झालं पाहिजे, हे बघण्याची जबाबदारी तुमची आहे. जास्त अहंकार हाती तू दाखवू नको. उद्या ही माणसं पिसाळली ना, तुला फिरता येणार नाही इकडं. हे असले काम चुकार असतील ना, डायरेक्ट शेण थापा यांच्याची.